नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मुंबईतली एक महत्त्वाची घडामोड. कुर्ला परिसरात गोळीबार झाल्याची घटना कळतेय आणि या कुर्ला परिसरामध्ये झालेल्या गोळीबारातली माहिती अशी कळते ज्यामध्ये भावावर गोळीबार केल्याचे अपडेट्स कळत आहेत. पूर्व वैमनस्यामधूनच दिवसाढवळ्या हा गोळीबार करण्यात आला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला अशी माहिती सध्या कळतेय. पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे. मनोज कुलकर्णी आता आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मनोज, काय अधिक माहिती कळू शकली आहे? अगदी बरोबर आहे. कुर्ल्याच्या विनोबा भावे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा हलाव पूल आहे. तिथे जवळची एक मस्जिद आहे. त्या मस्जिदजवळचा हा प्रकार आहे. साधारणतः सकाळी 11 वाजेच्या सुमारासची ही घटना आहे. ज्यांनी गोळी झाडली तो सुद्धा त्याचा भाऊच आहे आणि ज्याच्यावर गोळी झाडली ते एकमेकांचे भाऊच आहे आणि दोघांचे पूर्ववैमनस्यातूनच हा प्रकार घडला आहे. त्यानंतर ज्याच्यावर गोळी झाडली, जो याच्यामध्ये मृत्यू पावला, तो सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यामुळे आणि ज्यांनी जी गोळी झाडली ते गोळी झाडल्यानंतर तो स्वतःहून विनोबा पोलीस स्टेशनमध्ये तो हजर झालाय. यावरून विनोबा पोलिसांनी पुढे जाऊन तपासाला सुरुवात केलेली आहे. एकंदरीतच या घटनेमुळे मात्र कुर्ला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली पाहायला मिळते आणि पोलीस तपासाला सुरुवात केलेली आहे. धन्यवाद मनोज या माहितीबद्दल. आपण बघतोय पूर्व वैमनस्यातून एका भावावर गोळीबार केलाय. काही वेळापूर्वी ही घटना घडली कुर्ला परिसरातली. पुढची बातमी आपण बघणार आहोत. राजकारणातली एक महत्त्वाची बातमी राजकीय क्षेत्रातली, कारण सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता अहमदनगरच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जाते. अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, पण ती काँग्रेसला सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी नव्हती आणि त्यामुळे आता सुजय विखे पाटील भाजपमध्ये जातील याआधी अशी चर्चा रंगत होती. पण आता आणखीन एक नया ट्विस्ट म्हणू शकतो आपण, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते जातील अशी माहिती कळते आणि नगरची जागा ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. आता अधिक माहिती मिळते त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात काल रात्री 8:30 वाजता मोदीबाग परिसरामध्ये गुप्त बैठक झाली होती अशी देखील माहिती कळते. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, राजकारणामधला एक नया ट्विस्ट. नक्कीच रेणुका, सुजय विखे यांच्या दक्षिण नगरच्या जागेसाठी काँग्रेसनं मोठा जोर लावलेला होता. अगदी राहुल गांधी यांनी सुद्धा वैयक्तिक शरद पवार यांना विनंती केलेली होती. मात्र शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही जागा देता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर फलटणमध्ये चुकून शरद पवारांकडून ही जागा काँग्रेसला सोडू असं ते बोलले होते. अचानक मोठी चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती आणि नगरच्या बदल्यात राष्ट्रवादी कुठली जागा घेईल याबाबत चर्चा सुरू झालेल्या होत्या. मात्र आता जी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते त्यानुसार अखेर या सगळ्या वादात पडण्यापेक्षा सुजय विखे हे थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीकडूनच दक्षिण नगरची जागा लढवतील अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे. शरद पवार यांनीच एका बैठकीमध्ये अनधिकृतरित्या ही माहिती जी आहे ती बोलताना दिली आहे. मात्र ते कधी प्रवेश करतील किंवा काय याबाबत काही ठोस माहिती जी आहे ती मिळू शकली नाही आणि जी महत्वाची माहिती मिळते त्यानुसार या निष्कर्षाप्रत येण्यासाठी काल संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास मोदी बागेमध्ये शरद पवारांच्याच निवासस्थानी धनंजय मुंडे, सुजय विखे, राधाकृष्ण विखे आणि शरद पवार यांची एक बैठक झाली. त्यानंतर आज सकाळी शरद पवार यांनी तशा पद्धतीचे संकेत दिलेत. सुजय विखे हे राष्ट्रवादीकडून दक्षिण नगरची जागा लढवतील असं जवळपास स्पष्ट झालंय. मात्र आता ते नेमका कधी प्रवेश करणार, कधी हे जाहीर केलं जाणार अधिकृतरित्या याबाबत अजूनही माहिती जी आहे ती पुढे येऊ शकली नाही. राधाकृष्ण विखे यांच्याकडूनही याबाबत अजून कुठली ठोस माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही. आणखी एखादी बैठकीची फेरी जी आहे ती होऊ शकते अशी माहिती आहे. या दक्षिण नगरच्या जागेवरून राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपांचं घोडं जे आहे ते अडलेलं होतं. दिल्लीपर्यंत हा सगळा प्रश्न गेलेला होता. मल्लिकार्जुन खरगे यांना याबाबतचे अधिकार जे आहेत ते राहुल गांधी यांनी दिलेले होते. पण शरद पवार हे काही केल्या दक्षिण नगरची जागा सोडायला तयार नसल्यामुळे अखेर विखे कुटुंबियांनी मध्यंतरी शरद पवारांशी असलेला उभा दावा नव्या पिढीमध्ये तोडत. अगदी खरं, आणि हे राज्यभरात याच मुद्द्यावर चर्चा होती. वैभव, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल. आताच्या अपडेट्स मिळतात त्यानुसार सुजय विखे पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरची जागा लढतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि आणखीन एका बैठकीनंतर कदाचित त्यानंतर एक औपचारिक घोषणा होईल अशी शक्यता आहे.